Hello traders, welcome to my Sniper Trading channel. फॉरेक्स मार्केट अनालिसिस मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. काल थोडा हॉल्ट घेतला होता. मी थोडं लाईव्ह स्ट्रीमिंग एक्झॅक्टली कशा पद्धतीने केलं पाहिजे वगैरे त्याच्या सगळ्या सेटिंग्स वगैरे ऍप्लिकेशन डाउनलोड वगैरे करत होतो. ओके, या सो विल स्टार्ट द अनालिसिस ऑफ द गोल्ड. सध्या न्यूज वरती माझं लक्ष नाही, मी जस्ट ऑफिस मधनं आलोय. सध्या 2 दिवस खूप लोड होता, सो काही मला न्यूज वरती इतकं जास्त बघायला मिळालं नाही. बट असं थोडी न्यूज ऐकण्यात आली की इस्रायल आणि लेबनॉन मध्ये सीज फायर एक 10 दिवसाचा ठेवलेला आहे. देन त्याच्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मोज कम्प्लिटली ओपन करण्याचा डिसिजन पण होत आहे ट्रम्पकडून. बट मे बी इराण काय करू शकतो किंवा काय नाही करू शकतो अजून काही माहित नाहीये. दुसरी गोष्ट, इंडियासाठी काही थ्रेट क्रिएट करण्यात आलेले आहे की जी मुभा आपल्याला जी काय म्हणतो त्याला आपण एक हिंदीमध्ये काय म्हणतात, आय आय डोंट नो लाईक, बट जे आपल्याला टाइम दिला होता की तुम्ही रशिया आणि इराणमधनं तेल खरेदी करू शकता वगैरे, कदाचित त्याच्यावरती परत सँक्शन्स येऊ शकतील इंडियन ऑइलसाठी. ओके, म्हणजे इंडिया जे बाय करतो ऑइल त्यांच्यासाठी मे बी. सो अजून तरी म्हणजे अजून स्पष्ट युद्ध कंप्लीट थांबले, वॉर कंप्लीट थांबले असं कुठे दिसत नाहीये. पण त्याच्यामुळे खरंच मार्केटमध्ये खरंच पॅनिक सिच्युएशन आहे, पॅनिक कंडिशन्स आहे. सो लेट्स सी. फर्स्ट द गोल्ड अनालिसिस विल डू दिस. हा, तुम्ही माझी एक पोझिशन बघत असाल की मी एक पोझिशन घेतली होती, बट फॉरगेट अबाउट दॅट. इट जस्ट ओनली डेमो थिंग. ओके, बट मला फक्त हे बघायचं होतं की राईट पॉइंटला मी याची जर एंट्री बसली तर काय एक्झॅक्टली होऊ शकतं. ऑफिसमध्ये मी एक एंट्री घेतली होती काल. काल नाही, आज सकाळीच माझ्या मते एक्झिट झाली म्हणजे भेटली होती. बट एंट्री भेटली होती. सो बेसिकली ॲज पर द गोल्ड अनालिसिस आजचं जर कॅन्डल बघितली तर एकदम साइडवेज कॅन्डल आहे. ओके, एकदम साइडवेज कॅन्डल आहे. आणि जर एक कम्प्लीट टॉप डाऊन अप्रोच जर बघितला आपण, सो एक एक पॅटर्न क्रिएट करतोय, तो एक ट्रेंड लाईन्सचा एक पॅटर्न क्रिएट करायला लागलाय. आणि आय होप की बेसिकली आता जी कॅन्डल 2 दिवस झालेली आहे ती म्हणजे एकदम शार्प सेलिंग आहे असं पण काही झालेलं नाहीये. आणि या लेवलला नंबर ऑफ सेलर्सला इन्व्हाइट केलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे ही जी रेड कॅन्डल झाली त्याला बघून, ठीक आहे, नंबर ऑफ सेलर्स या लेवलला इन्व्हॉल्व झालेले आहेत, एंटर झालेले आहेत. सो त्यांची सगळ्यांची लिक्विडिटी हित आहे. सो व्हेरी हाय चान्सेस की उद्या कदाचित किंवा 2 दिवसात एक ग्रीन कॅन्डल इथपर्यंत पोहोचेल. आणि एक्सपेक्टेड आहे की एक तर ह्या लेवल पासून जिथं मी आता माझं टार्गेट ठेवलेलं आहे $1,000. ओके, सो बेसिकली एक्सपेक्टेड आहे की ही लेवल टच करेल तो. आणि जर बाईंग थोडंसं स्ट्रॉंग जर केलं बायर्सने तर सो बेसिकली 5,140 या लेवलचा सुद्धा म्हणजे गोल्ड टच करेल 5,140ला. ठीक आहे, मी ह्या ट्रेडचं लॉजिक सांगतो, म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणून मी ट्रेड केला होता आणि मी का पॉझिटिव्ह आहे या ट्रेडसाठी. जर समजा प्रॉपरली जर आपण बघितलं, अवरली जातो मी. सो अवरली एक डिमांड झोन तुम्हाला दिसेल. ओके, अवरली हा डिमांड झोन आहे. ओके, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तर झालंच होतं. देन त्याच्यानंतर हा एक डिमांड झोन चांगला होता. आणि जर समजा हे प्राइस मध्ये जे डाऊनसाइड मोमेंटम तुम्हाला दिसतंय, तो डाऊनसाइड आली प्राइस, ओके, त्यानंतर इथून वर गेली, परत इथं रिटेस्ट केली, वर गेली. ही जेव्हा रिटेस्ट करून ह्याच्या वर गेली ना, मी कन्फर्म झालो की हिची लिक्विडिटी खायला तो परत रिटर्न डाऊनसाइड येणार. ओके, मग त्यामुळे इथं काय झालं, हे जी लिक्विडिटी इथे त्याने खाल्ली ह्या लेवलला, आणि बरोबर ह्या डिमांड झोन मधनं ही रिएक्शन आली. ऑलमोस्ट मला 1:2चं मिळत होतं प्रॉफिट, बट माझं टार्गेट थोडंसं मोठं आहे. मी एक्सपेक्टेड करतोय की ही जी आता रेड कॅन्डल झाली ना, सो मे बी ही रेड कॅन्डल नाही पाहिजे आता. ओके, ही लेट सी काय होतं एक्झॅक्टली. आता तरी सध्या हे जर बघितलं रिएक्शन, लिक्विडिटी स्वीप तर चांगली झालेली आहे, त्यानंतर ही ग्रीन कॅन्डल पण खूप चांगली झालेली आहे. आणि आता जर तसं बघायला गेलं तर इथं बरेच जण एंटर झाले असतील. इथं जेवढे एंटर झाले त्यांना इथे इथे कदाचित बाहेर काढलं असेल या लेवलला, आणि मे बी ह्या लेवल पासून परत बाईंग येऊ शकते. अजून 2 मिनिटं बाकी आहेत ही कॅन्डल संपायला, पण ही कॅन्डल चांगली म्हणजे चांगली क्लोजिंग झाली पाहिजे, म्हणजे खाली चांगली मोठी वीक पाहिजे, ऑलमोस्ट 50% पेक्षा जास्त अबाव त्याची क्लोजिंग पाहिजे मला. म्हणजे तर आपण म्हणू शकतो की येस, बाईंग मध्ये थोडंसं का असं प्रेशर आहे बाईंगसाठी. ओके,
हे टार्गेट आपण ठेवू शकलो असतो ऑलमोस्ट, आपल्याला नाही म्हटलं तर $30-40 म्हणजे आपल्याला प्रॉफिट मिळाला असतं. बट मला ते काही पटलं नाही. आपलं जो काही एक्झॅक्टली आहे सो तेच सध्या आपण खेळ. मी सध्या एस एल खूप लॉंग ठेवलेलं आहे. लेट्स सी एस एल लागतोय का काय लागतोय. एस एल कदाचित माझ्या मते इथंच पाहिजे आणि एस एल आता मी जास्त घेऊ शकत नाही. बाद झाली ते एस एल $83. त्या हे डेमो पर्पज आहे. मी सध्या अजून काही पैसे वगैरे टाकलेले नाहीत. बट ट्रेडचं लॉजिक फक्त सांगितलं. बट ठीक आहे. कारण मी ट्राय करतोय एक्सएमच माझा परत अकाउंट रिॲक्टिव्हेट करायला. एक्सएमच कदाचित मला बरं पडेल, कारण कॉइन मी एक ट्रेड म्हणजे कॉइन मध्ये बघितलं तर कॉइन DCX आणि डेल्टा एक्सचेंज मध्ये वगैरे ते थोडे जास्तच पैसे जातात. ऑलमोस्ट ₹100-150 त्याच्या पर डॉलर वगैरे काहीतरी त्याचे एक्झिक्युशन जाते. सो माझ्यासाठी एक्सएमच खरंच खूप चांगला आहे. ठीक आहे. सो विल आय ट्राय टू ट्रेड विथ एक्सएम ओनली. आणि लवकर एक्सएमचंच मी अनालिसिस करेन, कारण जर समजा तुम्ही बघितलं ना एक्सएम किंवा गोल्डचे जे काही चार्ट्स असतात ते ऍक्च्युअल मार्केट मधले चार्ट्स आणि हे ट्रेडिंग व्ह्यू मधले चार्ट्स ह्याच्यामध्ये म्हणजे थोडाफार तर डिफरन्स असतोच असतो. ठीक आहे. सो त्याच्यामुळे त्याच्यावरतीच ट्रेड करणं कधी पण चांगलं. सो लेट सी काय होते. माझा तर म्हणजे एक टॉप व्ह्यू असाच आहे की गोल्ड 5140 या लेवलला तर टच झालाच पाहिजे आणि मग डाऊन साइड आला पाहिजे. लेट सी फॉर द BTC. BTC काय करते बघूया. ओके. BTC सेम तसंच सध्या चालू आहे. पॅटर्न रिपिटेशन ऑफ पॅटर्न असं सध्या इथे चालू आहे बघा. इथे काय झालं, सेम ही लिक्विडिटी होती, ही मेजर लिक्विडिटी होती, सेम अशी कॅन्डल इथं पण तयार झाली होती. हे बघा तुम्ही बघितलं असाल. आणि सेम त्या पद्धतीची कॅन्डल इथं पण तयार झालेली. ओके. म्हणजे सेम सेलर्स बायर्स इथे खेळायला लागलेत आणि डेफिनेटली ह्याच्या फेअर व्हॅल्यू गॅप जो आहे इथेपर्यंत बिटकॉइन जाणार म्हणजे जाणार. आणि ह्या ज्या पद्धतीने सेलिंग आले बिटकॉइन मध्ये तशीच या पद्धतीची सेलिंग इथे बघायला तुम्हाला लवकरच मिळेल. कारण हे बघा कुणीही म्हणेल ठीक आहे, आता बेसिकली हे बघा इथे सेलिंग बघा किती शार्प सेलिंग झाले येस झालेलं आहे. ह्या डिमांड झोन मधनं प्राइस अपमूव्ह आली त्याच्यामुळे ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतल्यासारखं दिसतं आपल्याला. पण बेसिकली काय इथे एक सपोर्ट तयार झाला होता, त्या सपोर्टनं वरती घेऊन गेली प्राइस. देन तुम्ही जर बघितला तर प्राइस मध्ये प्रत्येक कॅन्डलच्या वरती वीक आहे, प्रत्येक कॅन्डलच्या म्हणजे सेलर्स खूप ऍक्टिव्ह आहेत. दुसरी गोष्ट ही रेड कॅन्डल बघा, ह्या रेड कॅन्डलने ऑलमोस्ट इव्हिनिंग स्टार क्रिएट केला आणि सेलर्स स्ट्रॉंग आहेत असं दाखवलं. बट ही रेड कॅन्डल बघून जे जे लोक उतरले त्यांचा इथे एसएल घेण्यात आला. एसएल घेतला ते घेतला. देन त्याच्यानंतर ही जी ग्रीन कॅन्डल झाली त्याच्यानंतर 1-2-3 कंटिन्युअसली शांत हळूहळू बाईंग चालू आहे, एकदम स्लो बाईंग चालू आहे. सो डेफिनेटली पहिली लिक्विडिटी स्वीप तर ह्या लेवलला होईल ह्या झोन मध्ये, आणि मग त्याच्यानंतर मग शेवटची लिक्विडिटी स्वीप ह्या लेवलला होईल. मग बिटकॉइन तुम्हाला डायरेक्ट डाऊन साईडला बघायला मिळेल. ओके. 80,000ला बिटकॉइन जाईल, 80,000पासून परत तो 40,000वरती बिटकॉइन येईल अशी प्रोबॅबिलिटी आहे बिटकॉइन मध्ये. ओके. So please mark the levels and like the video. Okay. And share with your friends, subscribe my channel. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा जर अजून कोणतेही फॉरेक्स कॉइनचं किंवा एखाद्या इंडेक्सचं जर अनालिसिस पाहिजे असेल सो प्लीज कमेंट मध्ये सेक्शन ऍड करा. कारण चार्ट आहेत, तुम्ही इंडियन मार्केटमध्ये करा किंवा ग्लोबल मार्केटमध्ये करा, चार्ट असतो. ही कन्सेप्ट जर इथं चालत असेल तर कोणत्याही ठिकाणी चालत असेल, जी आपली सप्लाय डिमांडची कन्सेप्ट आहे. ओके. या सो प्लीज ट्रेड विथ सेफली with strict stop loss and exit with target. Okay. Thank you. Tata. Bye bye. We'll see you again later.